नमस्कार मित्रांनो, स्टडी विथ शिंदे क्लासेस या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्यासाठी नवीन टॉपिक घेऊन आले तो म्हणजे महाराष्ट्र बोर्डाचा इयत्ता 9वी साठीचा सिलेबस जो आहे आपला अल्जेब्राचा, त्याच्यामध्ये सेट नावाचा चॅप्टर आहे, त्याच्यावरला प्रॅक्टिस सेट 1.4 आज आपण पूर्ण कव्हर करणार आहोत. तर तुम्ही नक्कीच हा पूर्ण व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला सगळं समजून जाईल, तुम्हाला कोणत्या प्रकारचा डाऊट राहणार नाही. तर आपण लगेच सुरुवात करू, वेळ न लावता. पहिला क्वेश्चन आहे तो म्हणजे इफ n ऑफ a इज इक्वल टू 15, n ऑफ a in b इज इक्वल टू 29, n of a intersection b is equal to 7, then find the value of n of b. तर आपल्याला काय करायचं, n of b ची किंमत काढायची आहे. ओके, म्हणजे आपल्याला दिलेलं काय, n of a, n of a union b आणि n of a intersection b दिलंय, तर आपल्याला n of b काढायचं. म्हणजे काय दिलेलं असतं पहा, n of म्हणजे काय, नंबर ऑफ एलिमेंट इन सेट. तर a म्हणजे काय, नंबर ऑफ एलिमेंट इन सेट a किंवा b म्हणजे नंबर ऑफ एलिमेंट इन सेट b. हे आपल्याला अशा पद्धतीने दिलेलं असतं. तर आपल्याला जनरल एक फॉर्म्युला आहे पहा याच्यासाठीचा, जो की सर्वांना माहिती आहे, तो म्हणजे कोणता, n of a union b is equal to n of a plus n of b minus n of a intersection b. हा फॉर्म्युला आहे. हा फॉर्म्युला सर्वांनी लक्षात ठेवायचा. खूप सिंपल आहे. समजा तुमचं इकडचा युनियन इकडे झाला आणि इकडचा इंटरसेक्शन इकडे गेला, तरी पण तुमचा फॉर्म्युला चुकीचा राहणार नाही, उत्तर बरोबरच येणार आहे. म्हणजे इकडचं इकडे आणि इकडचं इकडे झालं तरी पण आन्सर सेमच येणार आहे, वेगळे काय नाही होणार आहे. फक्त n of a आणि n of b हे सेम एकाच जागेवर ठेवायचे. ओके, त्यांची जागा बदलली तरी अडचण येणार नाही. तर पहा आपण याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करू. पहा n of a union b आपल्याला माहिती आहे किती आहे, 29. आपण लिहू 29 इज इक्वल टू n of a ची व्हॅल्यू किती आहे पहा, 15 प्लस n of b किती आहे काढायचे आपल्याला, आपण लिहू प्लस n of b. बरोबर. त्याच्यानंतर पहा मायनस n of a इंटरसेक्शन b ची व्हॅल्यू आपल्याला माहिती किती आहे, 7 आहे. आपण फक्त काय केलं, सुरुवातीला व्हॅल्यू पुट केल्या. याच्यापैकी आपल्याला कोणतीही एखादी व्हॅल्यू काढायची सांगितली जशी तशी ठेवायची आणि बाकी सर्वांच्या व्हॅल्यू पुट करायचे फक्त. ओके, आणि त्याच्यानंतर आपल्याला पाहिजे त्या पद्धतीने सुटेबल कॅल्क्युलेशन करा. 29 इज इक्वल टू, आता या ठिकाणी पहा 15 आणि मायनस 7 यांचं अगोदर कॅल्क्युलेशन करून घेऊ. 15 आणि वजा 7 विरुद्ध चिन्ह, साहजिकच आपल्याला वजाबाकी करावं लागेल. मोठ्या संख्येमधून लहान संख्या वजा करा आणि मोठ्या संख्येत चिन्ह द्या. मध्ये 15 मधून 7 गेले 8, मोठ्या संख्येत चिन्ह प्लस 8 प्लस n of b. बरोबर. आता आपल्याला n of b ची व्हॅल्यू काढायची ना, मग इकडचा प्लस 8 जो आहे तो आपण इकडे काय करणार आहे, मायनस करणार आहोत. म्हणजे 29 मायनस 8 इज इक्वल टू n of b. म्हणजे आपल्याला आन्सर किती येणार पहा, देअरफॉर n of b इज इक्वल टू 29 मधून 8 गेले किती, 21. अशा पद्धतीने आपल्याला काय केलंय, आन्सर आलेलं आहे. म्हणजे आपल्याला काय करायचं, जे व्हॅल्यू दिलेले असेल त्यांच्यापैकी कोणतीही एखादी विचारली तरी हाच फॉर्म्युला यूज करायचा आहे तुम्हाला. फक्त उलट सुलट झालं तरी पण काय अडचण नाही, n of a आणि n of b सोबत ठेवायचं आहे. ओके, त्यानंतर पहा क्वेश्चन नंबर 2 आहे. इन अ हॉस्टेल देर आर 125 स्टुडंट्स, आउट ऑफ विच 80 ड्रिंक टी, 60 ड्रिंक कॉफी अँड 20 ड्रिंक टी अँड कॉफी बोथ. फाइंड द नंबर ऑफ स्टुडंट हु डू नॉट ड्रिंक टी और कॉफी. आता या ठिकाणी आपल्याला काही हे जे शाब्दिक उदाहरण आहे ते काय करायचे, सेट मधील हे जे काही वेन डायग्राम आहे त्याच्या सहाय्याने करू शकता किंवा आपल्या फॉर्म्युलेच्या सहाय्याने पण करू शकता. तर आपण सुरुवातीला काय करायचं पहा, अगोदर दिलेले ते समजून घ्या. एकूण 125 विद्यार्थी आहेत हॉस्टेलमध्ये, त्याच्यापैकी काय 80 जे विद्यार्थी ते चहा पितात टी, आणि 60 विद्यार्थी काय घेतात, कॉफी पितात, आणि 20 विद्यार्थी असे ते चहा आणि कॉफी दोन्ही पण पितात. ओके, म्हणजे दोन्ही पण येणार त्याच्यामध्ये कॉमन. ओके, आणि फाइंड द नंबर ऑफ स्टुडंट्स हु डू नॉट ड्रिंक टी ऑर कॉफी, म्हणजे चहा किंवा कॉफी न पिणारे विद्यार्थी. म्हणजे आपल्याला फाइंड आउट काय करायचे ते तुमच्या लक्षात येऊन जाईल. पहा आपण सुरुवातीला काय म्हणू, जे विद्यार्थी त्यांचा एक सेट मानून घेऊ. आपण सुरुवातीला म्हणू लेट सेट ए इज इक्वल टू, सेट ए जो आहे तो काय म्हणू, नंबर ऑफ स्टुडंट हु ड्रिंक टी. ओके, सेट ए द नंबर ऑफ स्टुडंट किंवा डायरेक्टली स्टुडंट्स हु ड्रिंक टी, चहा पिणारे विद्यार्थी. हे सेट काय म्हणलं आपण, चहा पिणारे विद्यार्थी. त्याच्यानंतर पहा सेट बी म्हणू आपण, लेट सेट बी विथ द स्टुडंट्स हु ड्रिंक कॉफी, स्टुडंट हु ड्रिंक कॉफी. आता ए सेट म्हणजे काय, चहा पिणारे विद्यार्थी, आणि सेट बी म्हणजे काय, कॉफी पिणारे विद्यार्थी. आता याच्यावरून आपल्याला व्हॅल्यू काय काय दिलं ते आपल्याला सहज काढता येईल. ओके, सुरुवातीला आपल्याला काय म्हणलं पहा, इन हॉस्टेल देर आर 125 स्टुडंट, म्हणजे एकूण विद्यार्थी किती, 125 आहे. म्हणजे आपल्याला n of u म्हणता येईल. n of u म्हणजे काय, युनिव्हर्सल. बरोबर ना, युनिव्हर्सल सेट जो आहे n of u इज इक्वल टू किती आहे, 125. म्हणजे एकूण विद्यार्थी 125 आहे. त्याच्यानंतर आपल्याला n of a माहिती आहे. n of a म्हणजे काय, स्टुडंट्स हु ड्रिंक टी, चहा पिणारे विद्यार्थी किती येतं, 80 आहेत. म्हणजे n of a इज इक्वल टू आपल्याला म्हणता येईल 80. बरोबर आहे. त्यानंतर n of b आपल्याला काढता येईल. n of b म्हणजे काय, स्टुडंट्स हु ड्रिंक कॉफी, कॉफी पिणारे किती विद्यार्थी आहेत, 60. म्हणजे आपल्याला म्हणता येईल n of b इज इक्वल टू 60. बरोबर आहे.
त्यानंतर आपल्याला अजून एक गोष्ट दिली ती म्हणजे 20 ड्रिंक टी अँड कॉफी बोथ. म्हणजे काय, 20 विद्यार्थी चहा पण कॉफी दोन्ही पण पितात, म्हणजे दोन्ही मध्ये कॉमन येणारे विद्यार्थी. म्हणजे आपल्याला काय म्हणता येईल, कॉमन म्हणजे काय असतं, इंटरसेक्शन, दोन्हीचा इंटरसेक्शन. म्हणजे आपल्याला म्हणता येईल पहा, एन ऑफ ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू किती आहे ते 20. ओके, या ठिकाणी पहा एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची, शाब्दिक उदाहरणाच्या बाबतीत जर आपल्याला ऑर असा शब्द आला वाक्यामध्ये, ऑर, आणि दुसरा एक शब्द येत असतो अँड, या दोन्ही पैकी जर अँड असेल तर त्याचा अर्थ होतो दोन्ही पण याचे, त्यासाठी इंटरसेक्शनचं चिन्ह यूज करायचं. आणि ऑर असेल तर आपल्याला हे चिन्ह युनियनचं चिन्ह यूज करायचं. ओके, ही एक शॉर्ट ट्रिक तुम्ही लक्षात ठेवू शकता, बरोबर ना. वाक्यामध्ये जर ऑर आलं तर युनियन म्हणायचं आणि अँड आलं तर त्या ठिकाणी इंटरसेक्शनचं साइन यूज करायचं. म्हणजे या ठिकाणी जसं की आपण पाहिलं होतं 20 ड्रिंक टी अँड कॉफी बोथ, म्हणजे चहा आणि कॉफी दोन्ही पण पिणारे किती विद्यार्थी येतं 20. म्हणजे या ठिकाणी काय अँड आलेलं आहे, त्याच्यावर आपण काय घेतलं, इंटरसेक्शन घेतलेलं आहे. आणि या ठिकाणी आपल्याला विचारलंय स्टुडंट्स हु डू नॉट ड्रिंक टी ऑर कॉफी, अशा वेळी आपण काय घेणार आहोत, युनियन घेणार आहोत. परंतु या ठिकाणी नॉट आलेले, म्हणजे त्याचं आपल्याला काय करायचं, कॉम्प्लिमेंट घ्यायचा आहे आपल्याला काढायच्या वेळेस. आता पहा आपण काय करू, अगोदर वेन डायग्राम मी काढू, तुम्हाला सोपं जाईल. आपल्याला ज्या ज्या व्हॅल्यू दिल्या त्याच्या आपण त्याच्यामध्ये लिहून घेऊ. समजा हा जो सेट आहे तो सेट ए आहे, हा सेट सपोज बी आहे, त्याच्यानंतर हा युनियन आहे, सॉरी युनिव्हर्सल सेट आहे. ओके, आता याच्यामध्ये आपल्याला कॉमन गोष्ट माहिती पहा, कॉमन म्हणजे काय, दोन्ही मध्ये असणार आहे एन ऑफ ए इंटरसेक्शन बी किती येतं 20. दोन्ही मध्ये कॉमन असणार आहे, म्हणजे हा कॉमन भाग आहे, आपण लिहिणार 20. त्यानंतर पहा ए सेट मध्ये किती आहेत, 80 स्टुडंट आहेत, म्हणजे ए पूर्ण सेट मध्ये 80 आहेत, त्याच्यापैकी 20 आपण इथे लिहिले, मग राहिले किती 60 विद्यार्थी जे की याच्यामध्ये येणार आहेत. लक्षात आले का काय केले आपण, पहा एकूण ए सेट मध्ये 80 विद्यार्थी आहेत, त्याच्यापैकी ए आणि बी मध्ये कॉमन 20 होते, मग राहिले किती 60 आणि 20, हा टोटल 80 चा सेट झालाय, बरोबर. सेम त्याच पद्धतीने बी च्या बाबतीत जर विचार केला तर बी सेट मध्ये किती विद्यार्थी आहेत, 60 विद्यार्थी आहेत बी सेट मध्ये, त्याच्यापैकी 20 आपण ऑलरेडी लिहिले, मग राहिले किती 40 विद्यार्थी, बरोबर. म्हणजे आपल्याला सांगता येईल याच्यावरून की ए सेट मध्ये हे 60 आणि 20 आणि बी सेट मध्ये हे 40 आणि 20, बरोबर. त्याच्यानंतर राहिलेले विद्यार्थी काय असणार आहेत, कॉम्प्लिमेंट युनियन बी च्या कॉम्प्लिमेंट मध्ये येणार. एकूण विद्यार्थी आपल्याला माहिती आहे 125 विद्यार्थी आहेत, त्याच्यापैकी जर विचार केला 60 आणि 40 100 होतात, 100 आणि हे 20 120, म्हणजे 120 विद्यार्थी ए आणि बी च्या सेट मध्ये एकूण झालेले आहेत युनियन मध्ये. मग राहिलेले विद्यार्थी किती येतं 5 स्टुडंट, ते कुठे येणार आहेत, त्याच्या कॉम्प्लिमेंट मध्ये राहणार आहेत. म्हणजे टोटल स्टुडंटचा सेट किती असणार 125, 60 आणि 40 100 आणि 20 120 आणि हे 5 125, असे एकूण 125 विद्यार्थी आहेत. आता याच्यामध्ये तुम्हाला काही पर्टिक्युलर प्रश्न जो विचारलाय आपल्याला, तो काय विचारलाय पहा प्रश्न, स्टुडंट्स हु डू नॉट ड्रिंक टी ऑर कॉफी, म्हणजे काय, चहा किंवा कॉफी न पिणारे विद्यार्थी. आता चहा पिणाऱ्याच्या बाबतीत जर हे पाहिलं, फक्त चहा पिणारे 60 आहेत, फक्त कॉफी पिणारे 40 आहेत आणि दोन्ही पिणारे 20 आहेत. आणि हे चहा किंवा कॉफी न पिणारे विद्यार्थी किती आहेत, फक्त 5च विद्यार्थी आहेत, म्हणजे त्याचे आन्सर 5 आले आपलं. परंतु हे आन्सर याच्यानुसार डायरेक्ट न काढता आपल्याकडे दुसरा फॉर्म्युला आहे, तो कसा काढू शकतो आपण, त्याच्यासाठी आपल्याला अगोदर एन ऑफ ए युनियन बी काढता येईल, कारण एन ऑफ ए माहितीये, एन ऑफ बी माहितीये, एन ऑफ ए इंटरसेक्शन बी पण माहितीये. तर आपण काय करू शकतो, एन ऑफ ए युनियन बी अगोदर काढू शकतो. कोणता फॉर्म्युला, एन ऑफ ए युनियन बी साठी आपल्याकडे फॉर्म्युला आहे एन ऑफ ए प्लस एन ऑफ बी मायनस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी. हा फॉर्म्युला जर अप्लाय केला तर आपल्याला काय येते पहा, एन ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू एन ऑफ ए ची व्हॅल्यू आहे 80 प्लस एन ऑफ बी ची व्हॅल्यू किती आहे 60 मायनस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी किती आहे 20. म्हणजे पहा काय होईल, 8 आणि 6 जातो, म्हणजे 140 मायनस 20, आन्सर इज 120. म्हणजे एन ऑफ ए युनियन बी किती आलेला आहे 120 आला. एन ऑफ ए युनियन बी 120 आलाय. परंतु आपल्याला काय विचारले, स्टुडंट्स हु डू नॉट ड्रिंक टी ऑर कॉफी, हे चहा किंवा कॉफी पिणारे विद्यार्थी, हे न पिणारे म्हणजे काय म्हणता येईल, हे सोडून राहिलेले सर्व, म्हणजे त्याचा कॉम्प्लिमेंट काढावा लागेल आपल्याला. म्हणजे म्हणता येईल आपल्याला एन ऑफ ए युनियन बी कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू, याचा कॉम्प्लिमेंट म्हणजे काय, याच्यामध्ये नसणारे परंतु युनिव्हर्सल सेट मध्ये असणारे. आता युनिव्हर्सल सेट मध्ये किती विद्यार्थी आहेत 125 एकूण, म्हणजे आपल्याला म्हणता येईल एन ऑफ यू मायनस एन ऑफ ए युनियन बी, बरोबर. युनिव्हर्सल सेट मधून आपण ए युनियन बी कॉम्प्लिमेंट युनियन बी जर वजा केला तर आपल्याला कॉम्प्लिमेंट भेटणार आहे. म्हणजे आपला आन्सर येईल 125 मायनस 120, आन्सर इज 5. आपल्याला जे विचारलं होतं एन ऑफ ए युनियन बी त्याचा कॉम्प्लिमेंट, हेच आपल्याला आन्सर विचारलं होतं 5. म्हणजे असे विद्यार्थी की जे डू नॉट ड्रिंक टी ऑर कॉफी. आपल्याला आन्सर लिहिताना लिहिता येईल पहा, देर आर 5 स्टुडंट
हु डू नॉट ड्रिंक टी और कॉफी, किंवा तुम्ही याच्या पद्धतीने पण मी आकृती काढलेली आहे, त्याच्यामध्ये तुमच्या सहज लक्षात येईल, आकृतीने पण तुम्ही सहज सोडू शकता. ओके, एकच गोष्ट लक्षात ठेवायची तुम्हाला, ती म्हणजे वाक्यामध्ये जर ऑर आलं तर तुम्ही युनियन यूज करा आणि अँड आलं तर इंटरसेक्शन यूज करा आणि हे अशा पद्धतीने सोडवा. त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 3 आहे. इन अ कॉम्पिटिटिव्ह एक्झाम 50 स्टुडंट पास्ड इन इंग्लिश, 60 स्टुडंट पास्ड इन मॅथमॅटिक्स, 40 स्टुडंट पास्ड इन बोथ द सब्जेक्ट्स, none of them failed in both the subjects, find the number of students who passed at least in one of the subjects. आता या ठिकाणी आपल्याला काय सांगितलेलं की इंग्लिश मध्ये पास होणारे 50 विद्यार्थी आहेत, 60 जे विद्यार्थी आहेत ते मॅथमॅटिक्स मध्ये पास होणारे आहेत आणि 40 विद्यार्थी असे आहेत की दोन्ही सब्जेक्ट मध्ये पास होणारे आहेत, आणि असा एकही विद्यार्थी नाही की दोन्ही सब्जेक्ट मध्ये फेल झाला आहे. तर आपल्याला काय विचारले, फाइंड द नंबर ऑफ स्टुडंट्स हु पास्ड ऍट लिस्ट इन वन ऑफ द सब्जेक्ट, किमान एका तरी विषयामध्ये पास होणारे विद्यार्थी किती आहेत. दोन विषयात पास झालेले असले तर त्याच्यामध्ये. ठीक आहे, आता हे जे एक्झाम्पल आपल्याला सॉल्व्ह करायचे ना ते खूप सिंपल पद्धतीने करणार आहोत. सुरुवातीला आपण काय करू, आपण सेट लिहून घेऊ बा. जसं की समजा सुरुवातीला म्हणून आपण लेट सेट ए विथ स्टुडंट हु पास्ड इन इंग्लिश, आपल्याला म्हणता येईल इंग्लिश आणि मॅथमॅटिक्स दोन सब्जेक्ट आहेत राईट ना. स्टुडंट्स पास्ड इन इंग्लिश, पास्ड इन इंग्लिश राईट. त्याच्यानंतर आपण दुसरा एक सेट घेऊ, कोणता, सेट बी. तो एक सेट घेऊ, स्टुडंट हु पास्ड इन मॅथमॅटिक्स, स्टुडंट पास इन मॅथ, बरोबर आहे. आता हे दोन सेट घेतले, त्याच्यावरून आपल्याला त्यांच्या नंबर ऑफ माहिती येतं. नंबर ऑफ एलिमेंट इन सेट ए म्हणजे एन ऑफ ए इज इक्वल टू एन ऑफ ए किती पहा, म्हणजे एन ऑफ ए म्हणजे इंग्लिश मध्ये पास होणारे किती विद्यार्थी, 50 स्टुडंट पास इन इंग्लिश, therefore 50, n of a is equal to 50 आणि n of b is equal to किती पहा, n of b म्हणजे काय, स्टुडंट पास इन मॅथमॅटिक्स, मॅथमॅटिक्स मध्ये पास होणारे किती विद्यार्थी आहेत, 60 स्टुडंट पास इन मॅथमॅटिक्स, therefore n of b is equal to 60. त्यानंतर असे पण काही विद्यार्थी आहेत जे आपण दिले 40 स्टुडंट पास इन बोथ द सब्जेक्ट, दोन्ही विषयामध्ये पास होणारे काही विद्यार्थी आहेत. तर दोन्ही विषयामध्ये पास म्हणजे आपण त्याला म्हणतो कॉमन म्हणत असतो, बरोबर ना. इन बोथ द सब्जेक्ट म्हणजे आपल्या या ठिकाणी अँड मॅथ अँड इंग्लिश, तर त्यासाठी आपण काय घेणार, ए अँड बी म्हणजे आपल्याला म्हणतो एन ऑफ ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू 40 स्टुडंट. 40 विद्यार्थी इंग्लिश मध्ये पण पास झालेत आणि मॅथमॅटिक्स मध्ये पास, दोन्ही विषयामध्ये पास झालेले. आता हे आपण वेन डायग्राम काही सहज आन्सर करू शकतो. तर आपण एक काम करू बा, हा पहिला आहे सेट ए आणि हा आहे सेट बी आणि हा सबला आपला आहे युनिव्हर्सल सेट. आता या ठिकाणी पहा, ए सेट मध्ये एलिमेंट किती येतात 50, बी सेट मध्ये 60, परंतु आपण अगोदर काय करू, या दोघांच्या इंटरसेक्शन दोन्ही मध्ये कॉमन असणारे किती येते 40 आहे. या ठिकाणी आपण किती लिहू 40, कारण या दोन्ही मध्ये कसं कॉमन असणार आहे तो. त्यानंतर पहा एन ऑफ ए इज इक्वल टू किती 50 आहे. 50 म्हणजे काय, आता पहा एन ऑफ ए 50 आहे ना, त्यापैकी या ठिकाणी 40 आलेला, मग इथे किती राहिले 10, कारण 10 आणि 40 म्हणून किती होतात 50, जो की सेट ए आहे. त्यानंतर सेट बी किती आहे 60 आहे, त्याच्यापैकी 40 इथे लिहिले, इथे किती राहिले 20, म्हणजे आपल्याला म्हणता येईल बी सेट मध्ये एकूण किती 60 आहे, बरोबर ना. तर या दोन गोष्टी केल्यानंतर पहा आपल्याला फक्त त्यांची ऍडिशन केली तर आपल्याला लक्षात येईल की स्टुडंट हु पास ऍट लिस्ट इन वन ऑफ द सब्जेक्ट, फक्त आपल्याला जर विचारलं की इंग्लिश मध्ये पास होणारे 10 विद्यार्थी, फक्त मॅथमॅटिक्स मध्ये पास होणारे 20 विद्यार्थी आणि 40 विद्यार्थी दोन्ही मध्ये पण पास होणारे, किमान एका विषयात तरी पास होणारे विद्यार्थी, असं जर टोटल आपण विचार केला तर किती होणार आहे पहा, 40 आणि 20 60 आणि 10 70 आपला आन्सर असणार आहे. फक्त आपल्याला काढायचं कशा पद्धतीने, त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, फक्त ए युनियन बी फाइंड आउट करायचंय. काय करायचंय, ए युनियन बी. एन ऑफ ए युनियन बी कसं काढतात, त्याच्यासाठी आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे पहा, जे की आपल्याला एन ऑफ ए, एन ऑफ बी आणि एन ऑफ ए इंटरसेक्शन बी माहित असेल तर त्याच्यावर आपण करू शकतो. तो म्हणजे कसं, एन ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू एन ऑफ ए प्लस एन ऑफ बी मायनस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी. याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करू आपण, काय एन ऑफ ए ची व्हॅल्यू आहे 50 प्लस एन ऑफ बी ची व्हॅल्यू आहे 60 मायनस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी किती आहे 40, म्हणजे किती आन्सर येईल पहा, समान चिन्हांची आपण बेरीज करणार 60 आणि 50 किती होतं 110 मायनस 40, आन्सर इज 70. म्हणजे आपला आन्सर आहे एन ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू 70. म्हणजे आपल्याला फायनल आन्सर लिहिता येईल की नंबर ऑफ स्टुडंट हु पास्ड ऍट लिस्ट इन वन ऑफ द सब्जेक्ट इज इक्वल टू 70. म्हणजे 70 असे विद्यार्थी आहेत की ते किमान एका तरी विषयामध्ये पास झालेले आहेत. ओके,
तर पहा मित्रांनो, अशा पद्धतीने आपल्याला सॉल्व्ह करायचे. तुम्ही फॉर्म्युला पण युज करू शकता किंवा वेन डायग्राम डायरेक्ट आन्सर पण करू शकता. ओके. त्यानंतर पहा क्वेश्चन नंबर 4 आहे. अ सर्वे वॉज कंडक्टेड टू नो द हॉबी ऑफ 220 स्टुडंट्स ऑफ क्लास 9 आउट ऑफ which 130 students inform about their hobby as rock climbing and 180 students as sky watching. There are 110 students who follow both the hobbies. Then आपल्याला 3 क्वेश्चन दिलेत पहा. How many students do not have any one of the hobbies? How many of them follow the hobby of rock climbing only? And how many students follow the hobby of sky watching only? आपल्याला क्वेश्चन काय थोडी समजून घ्या पहा. खूप सिंपल क्वेश्चन आहे आणि खूप सिंपल पद्धतीने आपण तो सॉल्व्ह करणार आहोत. याच्यामध्ये काय सांगितले, एकूण 220 विद्यार्थी आहेत, त्यांचा सर्वे केलेला आहे, क्लास 9 चे आहे. या 220 विद्यार्थ्यांपैकी 130 विद्यार्थी असे आहेत ज्यांचा हॉबी काय, रॉक क्लाइम्बिंग आहे. ओके. आणि त्याच्यापैकी 180 जे विद्यार्थी आहेत, 180 विद्यार्थ्यांचा हॉबी काय, स्काय वॉचिंग आहे. आणि असे काही विद्यार्थी आहेत जसे की 110 स्टुडंट जे दोन्ही पण हॉबी फॉलो करतात, म्हणजे त्यांचं स्काय वॉचिंग पण आहे आणि रॉक क्लाइम्बिंग, असे दोन्ही पण हॉबी त्यांचे आहेत. बरोबर ना. तर आपल्याला काय विचारलंय, देन क्वेश्चन पहिला सांगितलंय हाऊ मेनी स्टुडंट्स डोंट हॅव एनी वन ऑफ द टू हॉबीज. दोन्हीपैकी एकही हॉबी नसणारे किती विद्यार्थी आहेत, किंवा फक्त रॉक क्लाइम्बिंग असणारे किती विद्यार्थी आहेत आणि फक्त स्काय वॉचिंग असणारे किती विद्यार्थी आहेत, अशा प्रकारचा क्वेश्चन आहे. तर आपण काय करू, अगोदर हे रॉक क्लाइम्बिंग आणि जे स्काय वॉचिंग आहे त्यांची आपण सेट म्हणू. समजा आपण म्हणू सेट ए विथ स्टुडंट्स हॅव्हिंग हॉबी ऑफ, कोणता पहिला आहे, रॉक क्लाइम्बिंग. ओके. आपण लिहू सेट ए स्टुडंट्स हॅव्हिंग हॉबी ऑफ रॉक क्लाइम्बिंग. ज्यांचा रॉक क्लाइम्बिंग हॉबी आहे अशा विद्यार्थ्यांचा आपण सेट घेतला, सेट ए. त्याच्यानंतर सेट बी आपण घेऊ, दुसरा बी, तो म्हणजे कोणता, स्टुडंट्स हॅव्हिंग हॉबी ऑफ स्काय वॉचिंग. दुसरा आपण घेऊ स्टुडंट्स हॅव्हिंग हॉबी ऑफ स्काय वॉचिंग. ओके. आता पहा हे दोन आपण सेट मांडलेले आहेत. आता आपल्याला काय करायचे, त्यांचे एलिमेंट माहिती आहेत. जसं की सेट ए म्हणजे स्टुडंट्स हॅव्हिंग हॉबी रॉक क्लाइम्बिंग. रॉक क्लाइम्बिंग असणारे किती विद्यार्थी आहेत, आपल्याकडे 130 स्टुडंट इन्फॉर्म अबाउट देअर हॉबी एज रॉक क्लाइम्बिंग. म्हणजे एन ऑफ ए आपण ज्याला म्हणू, एन ऑफ ए इज इक्वल टू हाऊ मच, 130. बरोबर आहे. त्याच्यानंतर आपल्याला अजून सांगितलंय की 180 स्टुडंट स्काय वॉचिंग. स्काय वॉचिंगचा आपला कोणता सेट आहे, सेट बी. म्हणजे आपल्याला म्हणता येईल एन ऑफ बी इज इक्वल टू हाऊ मच, 180 स्टुडंट स्काय वॉचिंग. तर एन ऑफ बी इज इक्वल टू 180. त्यानंतर पहा आपल्याला अजून एक गोष्ट दिली आहे, म्हणजे दोन्ही पण फॉलो करतात, दोन्ही हॉबी त्यांच्या आहेत असे किती विद्यार्थी, 110. म्हणजे दोन्ही पण कॉमन असणार, म्हणजे आपण त्याला काय म्हणत असतो, ए इंटरसेक्शन बी. एन ऑफ ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू किती आहे ते पहा, 110 म्हणजे 110 स्टुडंट्स. राईट. तर आपल्याला हे 3 एलिमेंट आहेत. आता अजून एक गोष्ट आपल्याला माहिती, कोणती, टोटल स्टुडंट किती येतं, 220 आहे. बरोबर ना. म्हणजे आपल्याला म्हणता येईल एन ऑफ यू इज इक्वल टू काय, एन ऑफ युनिव्हर्सल सेट ज्याला आपण म्हणतो, कारण एकूण विद्यार्थी आहेत ते 220. म्हणजे एन ऑफ यू इज इक्वल टू 220. तर हे आपल्याला एवढ्या माहिती झालेल्या आहेत व्हॅल्यू. आता आपल्याला काय करायचंय, या मेथडने पण खूप सिंपल पद्धतीने सॉल्व्ह होईल. आपण काय करू, त्याच्यामध्ये फक्त व्हॅल्यू पुट करू. समजा हा सेट आहे, ए सेट आहे, ठीक आहे, हा बी सेट आहे, आपण व्हेन डायग्रामने शो करतोय. त्यानंतर हा जो आहे युनिव्हर्सल सेट आहे. राईट. आता याच्यामध्ये पहा, ए सेट मध्ये आणि बी सेट मध्ये डिनोट करण्याच्या अगोदर त्यांचा कॉमन जो आहे तो आपण डिनोट करू. किती आहे, ए इंटरसेक्शन बी इज 110. आपण या ठिकाणी लिहू 110. 110 विद्यार्थी दोन्ही मध्ये कॉमन आहेत. आता सेट ए चा जर विचार केला तर एन ऑफ ए किती, 130 आहे. तर एन ऑफ ए मधील 130 पैकी 110 ऑलरेडी आपण लिहिले. आता किती राहिले, फक्त मग 20 राहिले, कारण 110 आणि 20 मिळून किती होतं, 130. एन ऑफ ए इज इक्वल टू 130. राईट. सेम त्या पद्धतीने आपण ए काढू पहा, बी. तर बी साठी कसं करणार, एन ऑफ बी इज इक्वल टू 180 आहे. 180 म्हणजे काय, याच्यापैकी 110 ऑलरेडी इथं आहे, म्हणजे किती लिहिणार आपण, 70. 110 आणि 70 म्हणजे किती झाले, 180. एन ऑफ बी इज इक्वल टू 180. बरोबर. आता दुसरी एक गोष्ट आपल्याला विचार करायची, ते म्हणजे काय, हे दोन्ही तिन्ही मिळून किती झाले पहा, 110 आणि 70 किती झाले, 180. आणि हे 20 किती झाले, 200. हे टोटल 200 झाले. परंतु आता टोटल किती आहेत, 220 आहेत. मग राहिलेले 20 कोणते, तर ते ए मध्ये पण नाही आणि बी मध्ये पण नाही आणि त्यांच्या कॉमन मध्ये पण नाही, म्हणजे ते सोडून राहिलेले. म्हणजे किती विद्यार्थी राहिले, 20 विद्यार्थी आपण असे बाहेर लिहू. समजते बाहेर का आलेले, कारण हे यांची सर्वांची जर बेरीज आपण करून पाहिली तर 200 येते. परंतु आपले एकूण विद्यार्थी 220 आहेत, म्हणजे युनिव्हर्सल सेट मध्ये 220 आहेत.
त्याच्यामुळे आपण हे राहिलेले 20 आपण बाहेर लिहिले जे की ह्याच्यामध्ये नाही येत, राईट. आता याच्यावरून तुम्हाला कोणत्या प्रकारचा जर क्वेश्चन विचारला तर तुम्हाला सहज आन्सर येणार आहे पहा. जसं की पहिला क्वेश्चन पहा, हाऊ मेनी स्टुडंट्स डू नॉट हॅव एनी ऑफ द टू हॉबीज. एकही हॉबी नाही, दोन्हीपैकी एकही हॉबी नाही, असे किती विद्यार्थी आहेत पहा. याच्या ए मध्ये पण नाही आणि बी मध्ये पण नाही, असे किती विद्यार्थी म्हणजे त्याच्या बाहेरचे कॉम्प्लिमेंट ज्याला म्हणते, किंवा आपण त्याला म्हणतो ए युनियन बी कॉम्प्लिमेंट म्हणू शकतो, राईट ना. पहिल्याचा आन्सर आपल्याला ए युनियन बी कॉम्प्लिमेंट किती असणार आहे, 20 विद्यार्थी, राईट. आपण ते फक्त त्या पद्धतीने लिहू पहा. पहिल्याचा आन्सर, स्टुडंट्स डू नॉट हॅव एनी ऑफ द टू हॉबीज. स्टुडंट्स डू नॉट हॅव एनी ऑफ द टू हॉबीज. त्याचा आन्सर करताना आपल्याला काय करायचंय, ए युनियन बी चा कॉम्प्लिमेंट घ्यायचा आहे. त्याच्यासाठी आपल्याला ए युनियन बी माहित पाहिजे. तर ए युनियन बी काढण्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला आहे कोणता, ए युनियन बी इज इक्वल टू एन ऑफ एन ऑफ ए प्लस एन ऑफ बी मायनस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी. आपला जनरल फॉर्म्युला सर्वांना माहिती आहे. एन ऑफ ए ची व्हॅल्यू आहे 130 प्लस एन ऑफ बी किती आहे पहा 180 मायनस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी आहे 110. बरोबर. आपण काय करू, ह्या दोघांची बेरीज करून त्याच्यामधून हा वजा करू. यांची बेरीज किती पहा, 0 8 आणि 3 11, चाला 1 1 आणि 1 2 आणि 3 310 वजा 110 म्हणजे किती आले ते 200 आले, राईट. हा काय आला, एन ऑफ ए युनियन बी आलाय. आता एन ऑफ ए युनियन बी आलाय ना, मग आपल्याला काय पाहिजे, याच्यापैकी दोन्ही पण व्हॅल्यू नसणार आहे म्हणजे त्याचा कॉम्प्लिमेंट काढावा लागेल. देअरफॉर एन ऑफ ए युनियन बी कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू, आता एन ऑफ ए युनियन बी कॉम्प्लिमेंट कसं काढता येईल, ए युनियन बी सोडून राहिलेले सर्व म्हणजे ते युनिव्हर्सल सेट मध्ये असणार आहे. म्हणजे आपल्याला म्हणता येईल एन ऑफ यू मायनस एन ऑफ ए युनियन बी. बरोबर आहे. एन ऑफ यू मायनस एन ऑफ ए युनियन बी. युनिव्हर्सल सेट मधून आपण ए युनियन बी वजा केला तर त्याचा कॉम्प्लिमेंट आपल्याला भेटणार आहे. बरोबर ना. म्हणजे आपल्याला काय म्हणता येईल, एन ऑफ युनियन आहे किती 220 मायनस एन ऑफ ए युनियन बी किती आलं आपलं 200 म्हणजे आपला आन्सर येणार आहे 20. बरोबर. हे काय आलं आपलं आन्सर, एन ऑफ ए युनियन बी कॉम्प्लिमेंट म्हणजे स्टुडंट्स डू नॉट हॅव एनी ऑफ द टू हॉबीज किती आहे 20. 20 विद्यार्थी असे आहेत की त्यांचा कोणताही हॉबी नाही दोन्हीपैकी. बरोबर ना. त्यानंतर पहा आपल्याला 2 नंबरचा क्वेश्चन विचारला, हाऊ मेनी ऑफ देम फॉलो द हॉबी ऑफ रॉक क्लाइम्बिंग ओनली. म्हणजे काय, ज्यांचा फक्त रॉक क्लाइम्बिंग आहे हॉबी असे विद्यार्थी किती आहेत. आता या ठिकाणी बघायचं पहा तुम्ही, रॉक क्लाइम्बिंग जर पाहिलं तर आपला सेट कोणता आहे, ए सेट आहे रॉक क्लाइम्बिंग साठीचा. बरोबर ना. परंतु रॉक क्लाइम्बिंग मधले हे 110 आणि 20 एवढे मिळून काय रॉक क्लाइम्बिंग आहे. 110 विद्यार्थ्यांचा हा दुसरा स्काय वॉचिंग पण आहे. आपल्याला काय विचारलंय, फक्त रॉक क्लाइम्बिंग असणार आहे म्हणजे फक्त हा याचे एवढे येणार कोणते 20, कारण टोटल त्याचे 130 आहेत. त्याचे 130 पैकी 110 स्काय वॉचिंग पण आहेत म्हणून आपला आन्सर फक्त 20 असणार आहे. मग आपल्याला लिहिता येईल हाऊ मेनी स्टुडंट किती विचारले, हाऊ मेनी ऑफ देम फॉलो द हॉबी ऑफ रॉक क्लाइम्बिंग ओनली. तर आपल्याला आन्सर लिहिता येईल रॉक क्लाइम्बिंग ओनली. तर त्याचे आन्सर किती असणार आहे पहा, आपण डायरेक्ट आन्सर लिहू, तुम्ही सविस्तर लिहू शकता. नंबर ऑफ स्टुडंट्स हॅव्हिंग द हॉबी ऑफ रॉक क्लाइम्बिंग ओनली, आन्सर इज 20. बरोबर. त्यानंतर पहा 3 नंबरचा एक क्वेश्चन आपल्याला आहे, तो म्हणजे काय, हाऊ मेनी स्टुडंट्स फॉलो द हॉबी ऑफ स्काय वॉचिंग ओनली. आता फक्त स्काय वॉचिंग हॉबी असे किती विद्यार्थी येतं, तर स्काय वॉचिंग साठी आपण सेट केला होता सेट बी. आता सेट बी चा जर विचार केला तर एकूण किती आहेत 180 आहेत, त्याच्यापैकी 110 हे जे आहेत स्काय वॉचिंग पण आहे आणि रॉक क्लाइम्बिंग पण आहे. आपल्याला फक्त स्काय वॉचिंग विचारले म्हणजे फक्त 70 विद्यार्थी येणार आहेत. म्हणजे आपला आन्सर आपल्याला म्हणता येईल स्काय वॉचिंग हॉबी असणार आहे पहा, स्काय वॉचिंग ओनली असे किती विद्यार्थी म्हणता येईल आपल्याला, आन्सर इज ओनली 70. तर पहा मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला आन्सर करायचे. आपण वेन डायग्राम काढलेला खूप सिंपल पद्धतीने तुम्हाला सॉल्व्ह करता येणार आहे. ओके. त्यानंतर पहा क्वेश्चन नंबर 5 आहे जो की लास्ट क्वेश्चन आहे या एक्सरसाइज मधला. ऑब्झर्व द वेन डायग्राम अँड राईट द फॉलोइंग सेट्स. आपल्याला काय सांगितलंय, वेन डायग्राम दिलेली तिला आपण तिचं निरीक्षण करा आणि या ठिकाणी काही सेट दिले ते सेट आपल्याला लिहायचे. ओके. म्हणजे त्या सेट मध्ये कोणते कोणते एलिमेंट दिले ते आपल्याला लिहायचे. पहा सर्वात अगोदर समजून घ्या, हा जो आहे हा पूर्ण युनिव्हर्सल सेट आहे, राईट. त्याच्यानंतर हा जो पहिला आहे तो आहे ए सेट, सेट ए नावाने केलाय. त्याच्यानंतर हा जो आहे तो बी सेट आहे दुसरा, आणि एलिमेंट आहेत एक्स वाय झेड एम एन पी क्यू आर आणि एस टी असे एवढे एलिमेंट त्याच्यामध्ये आहेत. आता त्याच्यानुसार आपण सुरुवात करू. सुरुवातीला आपण म्हणू ए सेट. ए सेट म्हणजे काय, ए मध्ये असणारे सर्वचे सर्व एलिमेंट म्हणजे ए सेट. तर ए सेट मध्ये कोणते कोणते इन्क्लूड होतात, ए चे सर्व एलिमेंट. त्याच्यामध्ये आपल्याला काय म्हणता येईल, मग
एक्स वाय झेड यम एन. यम आणि एन हे ए मध्ये पण इन्क्लूड होतात आणि बी मध्ये पण होतात, पण आपण सेट ए लिहितोय ना, तर ए मध्ये आहेत त्यामुळे आपल्याला यम आणि एन म्हणायचंय. म्हणजे एक्स वाय झेड यम एन इज द आन्सर. आपण लिहूया त्याचा आन्सर एक्स वाय झेड यम एन. लिस्टिंग मेथड मध्ये लिहायचे आपल्याला. त्यानंतर पहा बी सेट आपल्याला पुढे लिहायचा आहे. बी सेटचा जर विचार केला तर आपल्याला कोणते कोणते ते बी सेट म्हणजे बी सेट मध्ये असणारे सर्वचे सर्व एलिमेंट घ्यायचे. ते म्हणजे पी क्यू आर आणि हे यम आणि एन. यम आणि एन त्याच्यामध्ये पण घ्यावं लागते कारण बी चा पण तो भाग आहे, बरोबर ना. मग आपण लिहूया आन्सर पी क्यू आर यम एन. ओके. त्यानंतर पुढे पहा 3 नंबरचे आपल्याला सांगितलंय ए युनियन बी. आता ए युनियन बी म्हणजे काय? ए युनियन बी चा अर्थ काय होतो? ए मध्ये पण असणारे किंवा बी मध्ये पण असणार म्हणजे दोन्ही मध्ये पण असणारे. ठीक आहे. त्याच्यामध्ये थोडक्यात इंटरसेक्शन म्हणजे काय असतं? दोन्ही मध्ये कॉमन असणारे. आता युनियन म्हणजे काय? त्यांचा संयोग. याच्यामधले पण आपण सर्व घेणार, त्याच्यामधले पण सर्व घेणार, फक्त रिपीट नाही करणार. जे कॉमन आहे ते रिपीट नाही करायचं. जसं की पहा ए युनियन बी म्हणजे ए मधले पण आणि बी मधले पण. आपल्याला माहिती एक्स वाय झेड यम एन पी क्यू आर एकदाच घ्यायचे. जे कॉल मधले आहेत ते डबल नाही घ्यायचे. म्हणजे आपला आन्सर काय येणार? युनियन म्हणजे एक्स वाय झेड यम एन पी क्यू आर. लक्षात आलंय? युनियन म्हणजे दोन्ही मधले असणारे सर्वचे सर्व एलिमेंट. ओके. त्याच्यानंतर पहा 4 नंबरचा आपल्याला सांगितलं युनियन युनिव्हर्सल सेट. यू मीन्स युनिव्हर्सल सेट. आता युनिव्हर्सल सेट म्हणजे काय? युनिव्हर्सल सेट म्हणजे या चौकोनाच्या आतमधील सर्वचे सर्व एलिमेंट आपण त्याच्यामध्ये घेणार आहेत. म्हणजे एक्स वाय झेड यम एन पी क्यू आर एस टी सर्व घेणार आहोत. ओके. म्हणजे आपण लिहू पहा एक्स वाय झेड यम एन पी क्यू आर एस टी. राईट. चौकोनाच्या आतमध्ये सर्वचे सर्व आपण एलिमेंट घेतलेले आहेत, ते कोणत्याही सेट मध्ये असो. राईट ना. तो झाला युनिव्हर्सल सेट. त्याच्यानंतर आपल्याला पुढे लिहायचं ए कॉम्प्लिमेंट. ए कॉम्प्लिमेंटचा अर्थ काय होतो? कॉम्प्लिमेंट म्हणजे तो सोडून सर्व जे की युनिव्हर्सल सेट मध्ये आहेत, जे की ए मधले नसणारे. म्हणजे ए मधले सोडून सर्वचे सर्व एलिमेंट आपल्याला बाकीचे लिहायचे. ए मध्ये कोणते? पहा एक्स वाय झेड एम एन. पहा ए चा हा जो भाग आहे तो सर्वचे सर्व सोडून द्या आणि बाकीचे राहिलेले म्हणजे आपल्याला एक्स वाय झेड एम एन सोडून द्यायचे. राहिले कोणते? पी क्यू आर आणि एस टी एवढेच एलिमेंट राहिले ते आपण त्याच्या कॉम्प्लिमेंट मध्ये घेणार आहोत. म्हणजे आपल्याला बी कॉम्प्लिमेंट लिहिता येईल. काय लिहिता येईल आपल्याला? पी क्यू आर एस टी. राईट. हा झाला बी ए कॉम्प्लिमेंट. ओके. आता आपल्याला पुढे बी कॉम्प्लिमेंट लिहायचं आहे. बी कॉम्प्लिमेंट म्हणजे काय बरं? मग बी सेट मधील सोडून बाकीचे सर्व एलिमेंट. बी सोडून द्या, हा पूर्णची पूर्ण सोडून द्या. कोणते राहिले? एक्स वाय झेड एस टी. बरोबर. आपण लिहिणार आहोत एक्स वाय झेड एस टी. समजतंय? त्यानंतर आपल्याला पुढे लिहायचं ए युनियन बी कॉम्प्लिमेंट म्हणजे काय? ए युनियन बी मिळून जे एलिमेंट होते ते सोडून बाकीचे सर्व. आता ए युनियन बी मध्ये पहा कोणते कोणते आले होते? एक्स वाय झेड एम एन पी क्यू आर. म्हणजे ए युनियन बी म्हणजे ए मध्ये पण आणि बी मध्ये पण म्हणजे एक्स वाय झेड एम एन पी क्यू आर हे आले होते. आता ते सोडून सर्व बाकीचे राहिलेले कोणते राहिले? मग फक्त एस आणि टीच राहिले. बरोबर ना. ए आणि बी चं सोडलं तर कोणते? एस आणि टी राहिले. म्हणजे आपल्याला त्याचा कॉम्प्लिमेंट लिहिता येईल. कोणता? एस आणि टी. समजतंय? कॉम्प्लिमेंट म्हणजे काय? तर तो जो सेट आहे त्याच्यामधले सोडून इतर एलिमेंट जे की युनिव्हर्सल सेट मध्ये अशा पद्धतीने. तर पहा मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला सेट लिहिता आले पाहिजे. ठीक आहे. आता पहा हे आपलं स्टँडर्ड 9 मधील प्रॅक्टिस सेट 1.4 आज आपण कव्हर केलेला आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल नक्कीच तुम्ही लाईक करा. त्याचबरोबर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट करून नक्कीच सांगा. तसेच आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या मित्रांना शेअर करा आणि बेल आयकॉन जर प्रेस केलं तुम्ही तर तुम्हाला नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन येऊन जाईल. ओके.